नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या निमित्तानं महायुतीच्या संदर्भात मी संजय भाऊ, आशिष भाऊ, कुमालजी तुमाणे साहेब आणि आनंद अडसूळ साहेब आमच्या चारही महानगरमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या बैठका होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही आलो होतो। चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। काही जागांची मागणी काही पर्टिक्युलर ठरलेली आहे का? काही जागा कुठल्या याच्यावर जागा वाटप? जागा वाटपाच्या निश्चितीपेक्षा प्रत्येक जागेवर आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। शिवसेना भाजप युती म्हणून लढणार आहोत। शिवसेना भाजप, RPI, अमरावतीमध्ये स्वाभिमान पार्टी आहे, सगळे असे आम्ही एकत्र लढणार आहोत। त्याच्यामुळं उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शिवसेनेला किती जागा मिळालेल्या आहेत, भाजपाला किती जागा मिळालेल्या आहेत आणि आमच्या मित्रपक्षाला किती जागा मिळाल्या आहेत। राष्ट्रवादीबाबत काही निर्णय झालेला का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील आमच्या समवेत आहे। साहेब, जर नागपूरचं उदाहरण घेतलं तर सन्मानजनक जागा म्हणजे एकूण किती जागा असं तुम्हाला वाटतं आणि याद्या साधारणपर्यंत कधी जाईल? आम्ही आमचा प्रस्ताव जो बावनकुळे साहेबांकडे दिला त्याला आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे। उमेदवार ज्यावेळी यादी सकट जाहीर होतील त्यावेळी नागपूरला देखील किती जागा आपल्याला मिळालेल्या आहेत हे आपल्याला कळतील।